नमस्ते. तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा. जनरली काय होतं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला वर्ग करायला सांगितले जातात आणि त्यावेळेस आपल्याला वर्ग करता येत नाही, कारण आपले 1 ते 20 पर्यंतचेच वर्ग पाठ असतात आणि त्यानंतरचे वर्ग शक्यतो आपले पाठ नसतात. तर आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे आपण कमीत कमी वेळेत, म्हणजे 5 ते 10 सेकंदात तुम्हाला 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करता येईल आणि तुमची कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुमचा जो टाइम आहे हा कसा वाचेल हे या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर पहा, 2 अंकी संख्या ज्या चालू होतात ते 10 पासून 99 पर्यंत आहे. कारण याच्या आधीची जी संख्या आहे 9 ती 1 अंकी आणि याच्यानंतर येणारी ती संख्या आहे ती 3 अंकी. ओके, तर 10 पासून 99 पर्यंतचे ज्या संख्या आहेत त्यांचे वर्ग कसे करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण एक संख्या घेऊया 12. 12चा वर्ग कसा करायचा. आता या ठिकाणी आपण जी मेथड पाहणार आहे ती मेथड व्यवस्थित समजून घ्या. एक दोन संख्या तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का बाकीच्या संख्येचा वर्ग तुम्ही कसा करणार आहात. ओके, तर सुरुवात पाहूया आपण. छोटा आकडा घेतला आपण 12. ओके, तर पहा काय करायचं, जी शेवटची संख्या आहे तिचा वर्ग करायचा, तो आहे 4. ओके, नंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या संख्या दिसतात, जेवढ्या संख्या दिसतात त्या सगळ्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणजे काय होईल, बेदोनी 4 आणि 4 एके 4, पुन्हा ती संख्या त्या ठिकाणी लिहायची. आणि मग राहिलेली संख्या कोणती आहे, 1. 1चा वर्ग पुन्हा 1, म्हणजे 12चा वर्ग 144 आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे. ओके, म्हणजे काढता पण आलं आणि जनरली तुम्हाला 12चा वर्ग पाठ पण असतो. ओके, मग आता आपण त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या घेऊ, 23. आता मला काय करायचंय, 23चा वर्ग करायचा आहे. जर मला 23चा वर्ग करायचा आहे तर माझी शेवटची संख्या कोणती आहे, 3. 3चा वर्ग मी या ठिकाणी लिहिल 9. ओके, मग आता ज्या संख्या जेवढ्या संख्या दिसतात ना त्या ठिकाणी तेवढ्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय होईल, 2 6 साई 12. पण या ठिकाणी मी लिहिताना मात्र 2च लिहिला. 12 उत्तर आले पण मी लिहिताना काय लिहिला, 2 लिहिला. मी एक हातचा म्हणून घेतला. 2चा वर्ग, राहिलेली संख्या 2 आहे, 2चा वर्ग 4. 4 आणि 1 5, 529 हा 23चा वर्ग आहे. लक्षात आलं. पहा, मेथड नीट समजून घ्या. अजून काही एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात पण येईल का, आणि तुम्ही सुद्धा 5 सेकंदाच्या आतमध्ये काय करू शकता, वर्ग करू शकता. त्यानंतर आपण एक संख्या घेतली 42. जर मला 42चा वर्ग करायचा आहे तर आता ही 2 अंकी संख्या आहे. मग 42चा वर्ग काय करणार आहे मी, शेवटची संख्या आहे 2. 2चा वर्ग किती आहे, 4. मी 4 या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर जेवढ्या संख्या दिसतात तेवढ्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. ओके, म्हणजे काय, बेदोने 4, 4 चोक 16. पण लिहिताना मी काय लिहिलं, फक्त 6. आणि एक काय घेतला मी, हातचा म्हणून घेतला. दुसरी संख्या राहिलेली आहे 4. 4चा वर्ग 16 आणि 16 ने 17. 17 64 हा 42चा वर्ग. लक्षात आलंय. ठीक आहे, मग आपण आता संख्या वाढवत जाऊया, मोठ्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या घेऊया. आता या ठिकाणी आपण घेतलं 56. 56चा वर्ग जर मला काढायचा असेल तर मी काय करणार आहे, शेवटची संख्या आहे 36. म्हणजे शेवटची संख्या आपण 6चा वर्ग लिहिणार आहे आपण 36. म्हणजे लिहिताना मी मात्र या ठिकाणी 6च लिहिणार आहे. 3 काय घेणार आहे मी, हातचा घेणार आहे. ओके, पहा, जनरली इथं काय होतं, एकटी संख्या आली होती 2चा वर्ग 4, मात्र इथं 6चा वर्ग 36 आलेली आहे. जो वर्ग आला तोच काय आलेला आहे, 2 अंकी आलेला आहे. मग या ठिकाणी 6चा वर्ग मी 36 मधला 6 इथं लिहिला आणि 3 हातचा म्हणून घेतला. आता जेवढ्या संख्या दिसतात ना तेवढ्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय होईल, पहा, 6 2 12, 12 पंचे 60, 60 आणि 3 63. मग हातचा किती आला आता माझा, 6. ओके, आता जी संख्या राहिली ती कोणती आहे, 5. 5चा वर्ग 25, 25 आणि 6 31, म्हणून 56चा वर्ग आहे 3136. ओके, त्यासोबत आता त्याच्यापेक्षा जर आपण थोडीशी मोठी संख्या घेतली, समजा 73. ओके, 73चा जर मला वर्ग करायचा असेल तर सुरुवातीला मी काय करणार आहे, 3चा वर्ग 9. पहा, इथं एकच अंकी आली म्हणून मी एकच आकडा या ठिकाणी लिहितोय, हातचा मात्र मला कोणताही घेता येत नाहीये. ओके, ठीक आहे. आता जेवढे संख्या दिसतात तेवढ्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे काय होणार आहे, 6 आणि 6 7 42. ओके, हातचा किती आला, 4. त्यानंतर आहे 7. 7चा वर्ग किती आहे, 49. 49 मध्ये जेव्हा मी 4 मिळवणार आहे तेव्हा ती संख्या होणार आहे 53. म्हणजे 5329. कशाचा वर्ग आहे, 73चा वर्ग आहे. तुम्ही चेक करू शकता. ओके, ठीक आहे. आता थोडं त्याच्यापेक्षा मोठे आकडे आपण घेऊया. एक 2 संख्या घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात आले. मला वाटतं तुम्ही 2 अंकी संख्येचा वर्ग एक 5 ते 10 सेकंदात करू शकता. आपण थोडीशी मोठी संख्या घेऊया, 89चा मला या ठिकाणी वर्ग करायचा. ओके, जर मला 89चा वर्ग करायचा आहे तर शेवटची संख्या कोणती आहे, 9. आणि 9चा वर्ग किती आहे, 81. माझ्याकडे हातचे किती आले, 8. ओके, आता जेवढ्या संख्या दिसतात त्या सगळ्यांचा मला गुणाकार करायचा आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने जा, 8 गुणिले 9 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 9 गुणिले 8, ह्या तिघांचाही गुणाकार करायचा आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा या ठिकाणी. ओके, त्यानंतर इथं पहा काय होईल, 9 8 72. 72 गुणिले 2 144. 144 मध्ये जर तुम्ही 8 मिळवले तर किती होणार आहे, पहा, 144 मध्ये जेव्हा तुम्ही 8 मिळवणार आहात तेव्हा ती संख्या होणार आहे 152.
बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही किती या ठिकाणी लिहिणार आहे 2, म्हणजे तुमच्या हातची किती आली 15, हे नीट लक्षात ठेवा. ओके. 8चा वर्ग 64. जेव्हा तुम्ही या ठिकाणी 64 लिहिणार आहे, त्या 64 मध्ये तुम्हाला 15 काय करायचे मिळवायचे, बेरीज करायचे. 5 आणि 4 9, 6 आणि 1 7. ओके. म्हणजेच या ठिकाणी किती लिहिणार आहे 79. म्हणजे 7921 हा तुमचा कशाचा वर्ग आहे 89चा वर्ग आहे. आणि शेवटची संख्या आपण या ठिकाणी घेऊया कोणती 99. आता मला या ठिकाणी जर 99चा वर्ग करायचा आहे, ओके ठीक आहे, तर 9चा वर्ग मी पुन्हा या ठिकाणी काय लिहिणार आहे 81. आजचे किती आले 8. ओके. मग आता ह्या तिघांचाही मला गुणाकार करायचा आहे. 9 9 81, 81 गुणिले 2 162. 162 पहा 162 आणि 8 तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी या ठिकाणी बेरीज करतोय. म्हणजे किती आले 70. मला इथं काय लिहायचं आहे फक्त 0. म्हणजे आता मी पुढच्या संख्येमध्ये किती मिळवणार आहे 17. म्हणजे हातचा जो आलाय तो 17 आलाय. 9चा वर्ग पुन्हा 81, कारण राहिलेली संख्या सुद्धा 9च आहे. जेव्हा मी 81 या ठिकाणी लिहिणार आहे, मला इथं फक्त 17च मिळवायचे हे लक्षात ठेवा. 7 आणि 1 8 आणि 8 आणि 1 9, म्हणजे या ठिकाणी किती लिहिणार आहे मी 98. ओके. या पद्धतीने तुम्हाला 99चा वर्ग सुद्धा काढता आलेला आहे. ओके. लक्षात आले. म्हणजे 2 अंकी संख्येचा वर्ग जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी कसा करणार आहात हे तुमच्या लक्षात आले. 5 ते 10 सेकंदामध्ये 2 अंकी संख्येचा वर्ग तुम्ही करू शकता या शॉर्ट ट्रिक्स, म्हणजे या मेथडने. ओके. पेपरमध्ये सॉल्व्ह करायचं या पद्धतीने. ठीक आहे.